नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार फिल्डिंग लावली आहे। विटा पालिकेवर सेनेचा झेंडा फडकवण्यासाठी बाबर गटाने प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे। विट्यात शुक्रवार 28 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। महात्मा गांधी शाळेच्या मैदानात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शिवसेनेची प्रचार सभा होणार आहे। युवा नेते अमोल बाबर यांनी या प्रचार सभेची माहिती दिली आहे। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबर कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले आहे। यावेळी अनिल भाऊंच्या पश्चात खानापूर मतदारसंघाला निधी कमी पडून देणार नसल्याचे वचन देखील एकनाथ शिंदे यांनी दिले होते। अमोल बाबर म्हणाले, विट्यातील नवीन पाणीपुरवठा योजनेसह अंतर्गत रस्ते, गटार अशा विविध विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी देण्यात आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागली आहेत। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेची संपूर्ण विटा शहराला उत्सुकता आहे। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात होणाऱ्या या जाहीर सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमोल दादा बाबर यांनी केले आहे।